मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा का होईना आपल्याला कर्ज घ्यावे लागते. कधी आपण मुलांसाठी कर्ज घेतो, कधी आपण स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी कर्ज घेतो, कधी आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, मग स्वतःची एखादी गाडी घेण्यासाठी कर्ज घेतो. बऱ्याच वेळा आपण आपलं सोनं गहाण ठेवतो आणि पैसे घेतो. कित्येक वेळा जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा आपण आपल्या नात्यातल्या, शेजारच्या किंवा जवळच्या लोकांकडनं पैसे उसने मागतो. ते सुद्धा एका प्रकारचं कर्जच असतं. बघा, कर्ज घेतल्यानंतर जेव्हा ते देण्याची वेळ येते, फेडण्याची वेळ येते, खरं तर तेव्हा आपल्याला खरं कळतं की आता मी काय करू, आता मी पैसे कुठून आणू. त्या कर्जाची किंमत जेव्हा फेडण्याची वेळ येते तेव्हाच आपल्याला कळते. पण बघा, कर्ज घेतल्यानंतर ते फिटत नसेल, कष्ट मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल, घरात असणारं दारिद्र्य संपत नसेल, पैशांची समस्या दूर होत नसेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल असे काही उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमच्या कष्टांना, तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि जेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल तेव्हा तुमची प्रत्येक पैशांची अडचण दूर होईल. बघा, आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर ताई आहेत ज्या संभाजीनगरमध्ये राहतात. या ताईंच्या घरामध्ये खरं तर पैशांची आर्थिक समस्या खूप मोठी होती. ताईंच्या मिस्टरांची एक कंपनी होती, ती कंपनी काहीतरी फ्रॉडमध्ये सील झाली आणि त्याच्यामुळे या ताईंच्या मिस्टरांनी जे बँकेकडून कर्ज घेतलं होतं ते कर्ज चक्रव्याढ व्याजाने ते वाढलं. म्हणजे खूप आर्थिक समस्या होत्या. ताई म्हणतात 50 लाख थकबाकी होती. आणि या ताईंनी जवळपास 1 वर्षभरापूर्वी मला फोन केला होता. त्यानंतरसुद्धा त्या ताईंनी मला 3-4 वेळा फोन केला होता आणि ही एकच सेवा मी ताईंना सांगितली होती. या ताईंनी हीच सेवा त्यांच्या पतीसाठी केली होती. आणि तुम्हाला सांगते, पुढच्या 3 महिन्यांमध्ये जी फ्रॉडची केस त्यांच्यावरती लागली होती, जे काही त्यांचं अकाउंट आणि सगळं सील झालं होतं, 3 महिन्यानंतर सगळे निकाल ताईंच्या मिस्टरांच्या बाजूने लागलं. जे काही कर्ज होतं ते कर्ज पूर्णतः नील झालं. बघा, चमत्कार कसेही होतात, फक्त मनापासून ती इच्छा असली पाहिजे. आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा शक्यतो मंगळवारी करा. नाही मंगळवारी शक्य तर मग एरवी कुठल्याही दिवशी, जो दिवस तुम्हाला आवडतोय, जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला उपयुक्त वाटतोय, त्या दिवशी तुम्ही हा उपाय करा. यासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ, छान पाणी असणारा, थोडीशी त्याला सालं असणारा एक नारळ घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने हा नारळ तुम्हाला धुवायचा आहे. थोडासा तो तुम्हाला सुकवायचा आहे. एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे. लाल रंगाच्या धाग्याला तुम्हाला 9 लवंगा बांधायच्या आहेत. लाल पिवळा आपला कलावा असतो, हाच धागा घ्या. त्या लाल पिवळ्या धाग्यामध्ये एक एक करत तुम्हाला 9 छान लवंगा बांधायच्या आहेत. लवंगा बांधलेला हा धागा तुम्हाला त्या नारळाला गुंडाळायचा आहे. एकदा दोनदा, जेवढा शक्य तेवढा गुंडाळा आणि शेवटी गाठ मारा. त्या धाग्याची नारळाला शेवटी गाठ मारा. आता हा नारळ घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जा. जिथे हनुमानांचं मंदिर आहे त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जा. तिथे गेल्यानंतर हनुमानांच्या मूर्तीला जो शेंदूर लावलेला असतो, उजव्या हाताच्या या बोटाने तो शेंदूर थोडासा काढा आणि उजव्या हाताच्या या बोटाने शेंदूर काढून त्या नारळावरती अमाऊंट लिहा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतले, तो देत नाही, तर ती अमाऊंट लिहा. कुठेही काही कर्ज असेल, थांबलेलं काही असेल, ते फक्त तुम्हाला अंकामध्ये 50,000, 10,000, 20,000 जे काही असेल ते तुम्हाला त्याच्यावरती लिहायचं आहे. अमाऊंट शेंदुराने लिहिल्यानंतर हा नारळ आपल्या उजव्या हातात घेऊन 7 वेळा हनुमानांच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घाला. त्यानंतर हनुमानांच्या समोर तिथे गाभाऱ्यामध्ये बसा. 7 वेळा हनुमान चाळीसा म्हणा. किती? 7 वेळा. 7 वेळा हनुमान चाळीसा म्हटल्यानंतर हा नारळ आपल्या घरी घेऊन या. एका लाल कापडात हा नारळ बांधा आणि आपल्या घरी घेऊन या. हा नारळ घरी आणल्यानंतर तुम्हाला आपल्या घरातील देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो, जे काही माता लक्ष्मीचं असेल प्रतीक, त्याच्यासमोर हा नारळ तुम्हाला त्या दिवशी रात्रभर ठेवायचा आहे. रात्रभर नारळ तिथे ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो नारळ तिथून काढायचा आहे. आणि आता हा नारळ तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात जिथे तुम्ही तांदूळ ठेवताय तिथे
किंवा कपाटामध्ये जिथे तुम्ही सोनं नाणं ठेवताय, पैसे ठेवताय, थोडेफार का असे ना पैसे तुम्ही ठेवताय, तर तिथे कपाटात जिथे तुमची लक्ष्मी घरामध्ये वसलेली आहे अशा ठिकाणी हा नारळ कापडात बांधून तुम्हाला ठेवायचा आहे। नारळ ठेवल्यानंतर तुम्हाला काही तासात किंवा अवघ्या 1 ते 2 दिवसात अनुभव येईल, कुठून ना कुठून तुमच्या घरात खूप लाख रुपये ना सांगत पण थोडेफार पैसे येतील। तुम्ही स्वतः म्हणाल की हा उपाय केला आणि दुसऱ्याच दिवशी धनलाभ झालाय किंवा काही तासातच पैसा आलाय। त्यावेळेस नारळाचा कापड सोडायचा, नारळाला जो धागा बांधलेला आहे त्या धाग्यातील एक लवंग अलगद बाहेर काढायचं। लवंग बाहेर काढल्यानंतर नारळाला बांधलेलं जे लवंग आहे हे लवंग बघा, हे लवंग आपल्या घरात मिठाची बरणी असेल ते मिठाच्या बरणीत घालायचं। पुन्हा 2 दिवसात पुन्हा काही तासात अनुभव आला की हो अजून पैसा येतोय, तेव्हा पुन्हा दुसरं लवंग काढा, पुन्हा हे लवंग मिठाच्या डब्यात ठेवा। असं जसे जसे तुम्हाला धनलाभ व्हायला सुरुवात होतील, जशी जशी तुमची पैशांची कामं पूर्णत्वास जातील, जसं जसं कर्ज फिटत जाईल, कर्ज फेडण्याइतकं तुमच्याकडे पैसा येत जाईल, तसं तसं हे लवंग तुम्हाला प्रत्येकी बरोबर आपल्या मिठाच्या बरणीमध्ये घालायचे आहेत। जेव्हा सगळे 9च्या 9 लवंग मिठाच्या बरणीत जातील, जेव्हा फक्त नारळ श्रीफळ, आपला जो नारळ किंवा श्रीफळ आहे, जेव्हा तो तसाच्या तसा राहील तेव्हा तो नारळ तिथून काढायचा आहे आणि हनुमानाच्याच मंदिरात नेऊन तो फोडायचा आहे। फोडल्यानंतर तो घरी आणून त्याचा गोड प्रसाद करून सगळ्यांना खाऊ घालायचा आहे। शिवाय जे लवंग आपण मिठाच्या बरणीत ठेवलेले होते हे लवंग तुम्ही कायम मिठाच्या बरणीत ठेवा। तुम्ही वर्षभर ठेवा, 4 वर्ष ठेवा, 10 वर्ष ठेवा, हे अभिमंत्रित असणारे लवंग आहेत। लवंग बघा, लवंग हे धनाला अट्रॅक्ट करतं, माता लक्ष्मीला आकर्षित करतं आणि मीठ हे माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करतं। जेव्हा मिठात लवंग तुम्ही चार्ज केलेली, अभिमंत्रित केलेली, तंत्रमंत्र केलेली धनप्राप्तीची लवंग जेव्हा मिठात ठेवाल तेव्हा घरातला पैसा कधी कमी होणार नाही, घरामध्ये कधी पैशांची कमतरता भासणार नाही, खूप दारिद्र्याची वेळ तुमच्या घरात येणार नाही, आर्थिक प्रत्येक समस्या दूर होत राहील आणि पैशांची प्रत्येक समस्या तुमची समाप्त होत जाईल। खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, जास्त काहीच करायची गरज नाही आहे, फक्त मनापासून करा। हाच उपाय त्या ताईंना मी सांगितलेला अवघ्या काहीच दिवसात मी तुम्हाला सांगते, या ताईंनी मनापासून केलं आणि 3 महिन्यांच्या आत त्यांचं जे काही आर्थिक नुकसान झालं होतं ते भरून निघालं आणि सगळंच्या सगळं त्यांच्या मनासारखं झालं। तुमची ही जी काही समस्या असेल ती नक्कीच दूर होईल, सगळं मनासारखं होईल। तुम्हीसुद्धा करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।